हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि दिवसाची सुरुवात झाली आहे. म्हणजे सकाळ सकाळ उठल्यावर माझं रुटीन एकदम सिम्पल असतं. मी एक ग्लास गरम पाणी पिते, म्हणजे लुकवॉर्म वॉटर. आणि कधीतरी मी म्हणजे अल्टरनेट डेज मी लेमन वॉटर पिते. लेमन मी रोज नाही घेत, कारण की ना मला इन्फेक्शन होतं घशामध्ये लिंबूमुळे. तर मी रोज नाही घेत, एक दिवसाआड मी घेते. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे स्किनला थोडंसं पॅम्परिंग करणं. माझ्याकडे एक सिरम आहे बनवलेला, ह्याला मी नाव दिलं मॅजिक सिरम. हे मी घरीच बनवलेलं आहे एकदम सिंपल पद्धतीने. आणि गेले 2 वर्षापासून मी हेच यूज करते आहे. मी कुठलंच बाहेरचे प्रोडक्ट वगैरे सिरम वगैरे काहीच यूज केलेले नाही आहेत आजपर्यंत चेहऱ्यावर. तर मी हेच यूज करते सकाळी उठल्या चेहऱ्यावर, आणि रात्री झोपताना मी हे सिरम यूज करते. आणि हे सिरम आहे म्हणजे सिंपल राईस वॉटर. तर अशा पद्धतीने ना हे पूर्ण फेसवर, नेकवर पूर्ण स्प्रे करायचं आहे. आणि ही बॉटल आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवते. तर थंड थंड सकाळ सकाळ इतकं छान वाटतं ना, एकदम फ्रेश वाटतं, खूप मस्त वाटतं. आणि हा स्प्रे आपल्या फेसवर पूर्ण करायचा आणि त्यानंतर थोडासा मसाज करायचा 2 ते 3 मिनिटं एकदम हलक्या हाताने. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते छान होतं आणि चेहरा एकदम ग्लोईंग होतो. डार्क स्पॉट्स तुमच्या चेहऱ्यावर जे असतील ते काही दिवसांनी तुम्हाला एकदम पुसट झालेले दिसतील, आणि थोड्या दिवसांनी तुम्ही कंटिन्यू यूज केलं तर एकदम नाहीसे होतील ते. चेहरा ग्लो तर करतोच, पण आपला चेहऱ्याला एक ना टाईटनेस येतो. ज्यांची स्किन अशी थोडी लूज असते ना, टाईटनेस होते स्किन. आणि तुम्हाला थोडासा गोरा पण दिसेल तुमचा चेहरा. म्हणजे आपलं जे टॅनिंग असतं ना, उन्हामुळे जे सन टॅनिंग झालेलं असतं ते तर गायबच होतं. तर मी हेच यूज करते. तुम्हाला हे सिरम यूज केलं ना, तुम्हाला बाहेरचं कुठलीच क्रीम वगैरे वापरावी लागणार नाही. हे सगळं काम हे सिरम कर. आणि तुम्हाला मी अजून एक सांगते, हे मॅजिक सिरम जे आहे हे फक्त चेहऱ्यासाठी नाही तर केसांसाठी देखील एकदम भारी, एक नंबर आहे. आता मला हेअर वॉश नाही करायचे आहेत, नाही तर मी काय करते माहिती आहे, जेव्हा हेअर वॉश करायचे असतात ना तेव्हा चेहऱ्यासोबत मी हे केसांवर पण असं स्प्रे करते. तेवढी केसांची वाढ होते ना, तुम्हाला काय सांगू मी, ग्रोथ होते खूप छान. आणि अजून केसांना शाईन येते, एक वेगळीच शाईन येते. तर तुम्ही हा केसांसाठी सुद्धा यूज करू शकता आणि फेससाठी पण. 2 in 1 आहे, एकदम सिम्पल राईस वॉटर. आणि हे राईस वॉटर बनवणं ना एकदम इझी आहे. म्हणजे काही असं खूप काही गोष्टी याला लागत नाही, पण याची पद्धत, बनवायची जी पद्धत असते ना ती माहीत पाहिजे आपल्याला. योग्य पद्धतीनेच हे बनवायचं. म्हणजे काही जण बनवतात, यूज करतात, पण त्यांना काही रिझल्ट येत नाही. म्हणून याची पद्धत माहीत पाहिजे, कशा पद्धतीने बनवायचं ते माहीत पाहिजे. आणि तुम्हाला जर का माहिती करून घ्यायचं असेल की हे कसं बनवतात, म्हणजे मी कसं बनवलेलं आहे, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी तो पण व्हिडिओ, म्हणजे हा आता माझं बघा संपायलाच आला आहे, तर मी पुन्हा बनवणार आहे. तर तुमच्यासोबत मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेन, हे कसं बनवायचं ते. आणि सकाळची कामं वगैरे आवरून आम्ही जेवायला बसलेलो. आणि जेवायला आज होतं अख्ख्या मसूरची डाळ, भात, पापड. आणि मला ही डाळ ना मम्मीच्या हातची खूप आवडते. तर मम्मी आलीच होती, तर मम्मीला म्हटलं, मम्मी आज अख्ख्या मसूरची डाळ बनव. मम्मी खूप छान बनवते, खोबरं, जिरं, लसूण हे वाटून आणि कोकम घालून मस्त आंबट ही डाळ ना खूप छान लागते. तर मी मस्त पोटभर जेवले. आणि त्यानंतर लगेचच ब्रेकफास्ट होता हा संध्याकाळचा. म्हणजे आम्ही लगेच ब्रेकफास्ट नाही केला, थोडी कामं केली, थोडासा आराम केला, झोपलो होतो. आणि त्यानंतर मग संध्याकाळी चहा बनवलेला आणि त्याच्यासोबत ब्रेड मी थोडा टोस्ट केलेला आणि मस्त लागत होता बटरसोबत. आणि इथे बघा माझं पार्सल आलेलं आहे. तर मी चप्पल ऑर्डर केली होती. तर ब्रेकफास्ट करून झाल्यावर मी हे पार्सल अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवणार आहे की मी काय ऑर्डर केलं होतं ते. संध्याकाळचा नाश्ता करून म्हणजेच ब्रेड बटर खाऊन झालेला आहे. आता आपण ओपन करूया पार्सल. आणि मी चप्पल मागवली आहे, म्हणजे स्लीपर टाईप, हिल्समध्ये जे असते प्लॅटफॉर्म हिल्स त्या टाईपमध्ये. आणि हे मी ओपन अजून केलेलं नाही आहे. तर ओपन करायच्या आधीच मी इथे बघा फोटो टाकेल, म्हणजे अशीच असेल का नाही हे बघूया आता. होप सो अशीच पाहिजे, म्हणजे जशी मी मागवली तशीच पाहिजे. तर चला आता ओपन करूया.
साईज पण आले. मी बघते तुम्हाला कधी आले. वाव, दिसते तर तशी पिंक मध्ये मी मागवली होती. सुपर, सेम यार. वाव, शेड बघा, हॉट पिंक कलर आहे. Look at this hot pink velvet आहे. म्हणजे ऑफकोर्स हे पावसाळ्यात घालता नाही येणार आणि एकदम मजबूत आहे. छान फिनिशिंग वगैरे पण बघा, एकदम मस्त आहे. लाईक असं व्हायब्रंट कलर पाहिजे होता, तर मी ऑर्डर केलेला. म्हटलं बघू तसंच आहे का, तर सेम तसंच आलं आहे. थँक्यू मिशो. आणि मम्मीला मी चप्पल म्हटलं घालून बघ, मम्मीचे रिॲक्शन. मम्मी कसं वाटतंय? पडायची मी. हां, पडायची. पडलं की मला बॅलन्स पण नाही ना सांभाळायला. आणि माझं चालून दाखव. चालून दाखव. छान आहे ना पण. छान आहे, तुझ्यासाठी ठीक आहे. तर हे बघा, मी पण घालून दाखवले आणि एकदम कम्फर्टेबल आहे ही चप्पल आणि बरोबर माझ्या मापाची मिळाली. तर मला तर खूप आवडली. व्हिडिओ लाईक कर ना. बघितलं ना मग अशी करत यार. मम्मी बघ, मी तुला म्हटलं मी व्हिडिओ अपलोड केला तर लाईक. अरे पण तिथे बसून व्हिडिओ केला मी, समोरासमोर एपिसोड आता पण बघितला तुझा. आता पण नाही मी ज्यूस कर ना लाईक. काय देशील? आधी व्हिडिओ लाईक कर, हा नंतर दे. व्हिडिओ लाईक कर. ऑर्डर कर ना. मोमोज ऑर्डर कर. आम्ही करतात. पहिले कर ऑर्डर. आधी माझ्या समोर पहिले माझ्या समोर ऑर्डर. ऑर्डर करायला येत नाही. करेल बोलले ना. माझ्याकडे नंबरच आहे, मी त्या दिवशी आधी व्हिडिओ लाईक कर. फक्त लाईक करेल. बघायचा पण पूर्ण नाही एवढा टाइम. मी बघितलं बाहेर बसून ऑलरेडी खूप वेळ. मग तेव्हा तू लाईव्ह बघितला, आता व्हिडिओ मध्ये बघ ना. येतच नाही बघायला. आलंय आलंय पहिलाच व्हिडिओ आलाय, तरी करत नाही. तुम्ही पण व्हिडिओ लाईक करा माझा आणि शेअर करा. आता जबरदस्ती आहे माझी. आता मोमोज ऑर्डर कर.